परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि सर्वांना हॅपी शाबात. यावेळेला आपण वचन वाचूया नीतिसूत्राचा 3रा अध्याय आणि वचन 12. कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करीतो त्याला शासन करीतो. यावेळेला आपण प्रार्थना करूया आणि वचनाचं मनन आपण करूया. पवित्र पवित्र सर्वेश्वर तुला उंचावितो, तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो. येशू ख्रिस्त आज प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त जे वचन आलं येशू ख्रिस्त त्या वचनावर बोलण्यास माझे राजा तू मला सहाय्य कर, मदत कर माझे राजा. होय माझे राजा, तू माझ्या मुखात तुझी वचनं तुझे शब्द तू भर माझे राजा. जे ऐकणारे माझे राजा त्याचं जीवन तू बदल माझे राजा. त्या प्रत्येकाची वाढ तुझ्यामध्ये होऊ दे. प्रार्थना येशू तुझ्या प्रेमळ आणि गोड नाव नागतो म्हणून तो ऐक. आमेन. पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी वचन आज जे आलेले बऱ्याचदा आज आपल्याला असं वाटतं मी देवावर प्रेम करतो, देवावर प्रीती करतो आणि प्रत्येक आठवडी मी शाबाताला जातो, प्रार्थनेला मी जातो. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर मी प्रार्थना करतो. मी माझा वेळ देवासंगती घालवतो, देवाच्या वचनाप्रमाणे मी चालतो. तरी देखील माझ्यावर संकट आहे, तरी देखील देव मला शासन करतो. देवाचं प्रेम माझ्यावर नाही का? जशी मी देवावर प्रीती करतो, जसं मी देवावर प्रेम करतो तसं देव माझ्यावर प्रेम करत नाही का? देव तसं माझ्यावर प्रीती करत नाही का? आज विचार जर आपण केला, देवाची ज्याच्यावर जास्त प्रीती आहे, देव काय म्हणतो या ठिकाणी त्याला मी शासन करतो. आज देवाची प्रीती आपल्यावर आहे, देवाचं प्रेम आपल्यावर आहे आणि तो आपल्याला फटके मारतो, आपल्याला शासन करतो, आपल्याला शिस्त लावतो. कारण त्याचं प्रेम आपल्यावर आहे. आपण त्याच्यापासून दूर जाऊ नये, त्याच्यापासून आपण लांब जाऊ नये. त्यामुळं तो आपल्याला शासन करत असतो. म्हणून आपण जर विचार जर केला या ठिकाणी या वचनाचा, जसा बाप आपल्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो. मग आज बऱ्याचदा विचार आपल्याला येतो, मी जर एवढ्या प्रार्थना जर मी करतोय, मी जर प्रार्थनेला जातोय, प्रत्येक आठवडी चर्चला मी जातोय, मग देव माझ्यासाठी असं का वागतो? देव मला माझ्या परिवाराला संकटामध्ये का पाडतो, आजारमध्ये का पाडतो, दुःखामध्ये का पाडतो? मी एवढी प्रार्थना करून देवाबरोबर मी देवाच्या संगती मी चालतो, देवाला भिवून मी वागतो, पण देव आपल्यावर प्रेम करत असतो. जरी त्याने आपल्याला संकटामध्ये पाडलं, जरी त्याने आपल्याला आजारामध्ये पाडलं, त्या आजारामधून आणि त्या संकटामधून आपल्याला बाहेर निघण्यासाठी तो आपल्याला शक्ती देतो, सामर्थ्य देतो. आपण त्याच्यामध्ये अजून वाढावं, त्याच्यासाठी आपण अजून घट्ट मैत्री करावी म्हणून काय करतो? देव आपल्यावर संकट आणतो, देव आपल्यावर दुःख आणतो. कारण ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं त्यावेळेस देवाकडे आपण जातो, देवासंगती आपण बोलतो, आपला वेळ आपण देवासंगती घालवतो. आणि ज्यावेळेस आपण आपला वेळ देवासंगती घालवतो ते संकट नाहीसं होतं, टळून जातं आणि त्यावेळेस कळतं खरोखर देव खूप चांगला आहे. देव माझी काळजी घेतो. ज्यावेळेस मी देवाकडे जातो देव माझी प्रार्थना ऐकतो, देव त्या प्रत्येक संकटामधून मला बाहेर काढतो. जर आज विचार जर आपण केला, जर आपल्या जीवनामध्ये फक्त सुख जर असले तर आपण चर्चला येणार नाही, आपण प्रार्थना करणार नाही, देवाची स्तुती आपण करणार नाही. कारण आपल्या जीवनामध्ये सुख आहे, आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. आणि आपल्याला वाटलं जर माझ्या जीवनामध्ये सुख आहे, माझ्या जीवनामध्ये जर आनंद आहे, मी का चर्चला जाऊ, मी माझा वेळ त्या देवासंगती का घालू, मी का प्रार्थना करू? आणि आपल्याला गर्व येणार आहे आपल्या सुखाबद्दल, आपल्या आशीर्वादाबद्दल आपल्याला गर्व येईल. मला चर्चला जाण्याची गरज नाही, मला मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही, कारण माझ्याकडे सर्व काय आहे, जे मला पाहिजे ती प्रत्येक गोष्ट माझ्याकडे आहे. मग मी का त्या देवावर प्रीती करू, मी का त्या देवावर प्रेम करू? म्हणून देव ह्या ठिकाणी सांगतो, ज्याच्यावर मी जास्त प्रीती करतो त्याला शासन करतो. का? कारण त्या देवापासून, त्या येशूपासून आपण दूर जाऊ नये, त्याला सोडून आपण जाऊ नये, तर त्याच्याजवळ कायम आपण राहू.
त्याच्यावर तो जसा आपल्यावर प्रीती करतो तसं आपण त्याच्यावर प्रेम करावं, आपण त्याच्यावर प्रीती करावी. आणि त्याच्यावर प्रीती करण्यासाठी आपल्याला रोज देवामध्ये वाढणं गरजेचं आहे. जरी आज आपल्या जीवनामध्ये संकट आहे, जरी आज आपल्या जीवनामध्ये आजार आहे, पण त्या देवाला आपल्याला सोडायचं नाही. जर आपण त्या योबाकडे जर बघितलं, त्या योबावर इतकं मोठं संकट आलं, पण त्या योबाने देवाला सोडलं नाही, देवापासून तो दूर गेला नाही. त्या सैतानाने, त्या दुष्ट आत्म्याने त्या योबाचे मुलं हिरावून घेतली, त्याची संपत्ती हिरावून घेतली. ज्यावेळेस सैतान पुन्हा दुसऱ्याने त्याच्याकडे आला, त्याला गळव्या फोडाने त्याला पिडलं. इतका त्रास त्याला होत होता, इतक्या वेदना त्याला होत होत्या. आणि त्याची पत्नी त्याला म्हणते, तू काय कर, देवाचं नाव सोडून दे, मरून तू जा. पण त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला म्हणतो, देवाकडे फक्त सुखच मागायचं का, दुःख मागू नये का? जर विचार जर केला, योग जो होता धार्मिक होता, देवाला भिवून वागणार होता, कोणतंही पाप त्याच्या ठाई नव्हतं. पण तो दुष्ट आत्मा, तो सैतान त्या देवाजवळ जायचा आणि देवाजवळ गेल्यानंतर देव त्याला विचारायचा, तू कुठून फिरून आलेला, हिंडून फिरून तू आलेला आहे? त्यावेळेस तू सांगायचा, मी भूतलावर हिंडून फिरून आलेलो आहे. देव त्याला म्हटला, तुझी नजर त्या युगावर गेली नाही ना? त्यावेळेस सैतान त्याला म्हटला, तू त्याच्यावरून हात काढून तर बघ. तू म्हणतो ना तो धार्मिक आहे, तुझा हात त्याच्यावर काढून तर बघ, तुझं नाव घेणं काय करणार आहे, तो सोडून देणार आहे. परमेश्वर त्या सैतानाने त्याला 2 वेळेस संकटामध्ये पाडलं, पण त्या दोन्ही वेळेस त्या योबाने देवाचं नाव सोडलं नाही, देवाला सोडलं नाही. तो प्रार्थनेमध्ये वाढत राहिला. इतका त्रास त्याला होत होता, इतका वेदना त्याला होत होत्या, पण देवाला त्याने सोडलं नाही. तो प्रार्थनेमध्ये, देवाच्या वचनामध्ये, देवाच्या आज्ञेमध्ये आणि धार्मिकतेमध्ये तो योग वाढत राहिला. तसंच आपल्याला देखील व्हायचंय त्या योबासारखं. जरी आज आपल्या जीवनामध्ये संकट आलं, जरी आज आपल्या जीवनामध्ये दुःख आलं, पण त्या देवाचा धावा आपल्याला करत राहायचंय. त्या देवामध्ये आपल्याला वाढत राहायचंय. जेवढं त्या देवामध्ये आपण वाढू, त्याच्या धार्मिकतेमध्ये आपण जेवढं वाढू, तेवढं त्याच्यामध्ये आपण मजबूत होत जाणार आहे. म्हणून ज्याच्यावर परमेश्वर ज्याच्यावर जास्त प्रीती करतो त्याला शासन करत असतो. कारण आपण त्या येशूपासून दूर जाऊ नये, तर अजून त्याच्याजवळ आपण यावं, त्याच्यामध्ये आपण अजून वाढावं, म्हणून देवाची इच्छा आहे. जर आपण इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 6 जर बघितलं, कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो, आणि ज्या पुत्रानं तो स्वीकार करीतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. वचन काय सांगतंय? पुन्हा एकदा आपण वाचूया. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा देतो. ज्याच्यावर परमेश्वर प्रीती जास्त करतो त्याला काय करतो? शिक्षा देतो. आज आपल्या प्रत्येकाला विचार करायचा आहे. योबाने त्या देवाला सोडलं नाही, आपल्याला देखील त्या देवाला सोडायचं नाही. जर योसेफकडे आपण जर गेलो, त्याच्या भावाने त्याला विकून टाकलं, कारण योसेफाच्या भावाला त्याचा दोष होता, त्यांना योसेफाचा राग यायचा आणि त्यामुळं त्याला विकून टाकलं. विकून टाकल्यानंतर ज्या ठिकाणी तो काम करायचा त्या ठिकाणी त्याच्यावर आरोप लावण्यात आले. योसेफ जो होता त्याच्या वडिलाचा आवडीचा होता, त्याच्या वडिलाचं त्याच्यावर प्रेम होतं. योसेफ जो होता देवाला भिवून वागणार होता, धार्मिक तो होता. त्याच्यावर पहिलं संकट आलं, त्याच्या भावाने त्याला विकून टाकलं. पण त्या योसेफाने
देवाला सोडलं नाही. दुसऱ्यांदा त्याच्यावर संकट आलं, त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आणि त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं. त्या ठिकाणी तरी देवाचा धावा करणं सोडलं नाही. आणि त्या तुरुंगामध्ये असताना त्या फारो राजाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. आणि योसेफाला बाहेर काढलं आणि योसेफाने त्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि अर्थ सांगितल्यानंतर मोठ्या हुद्द्यावर त्या योसेफाला बसवलं. आपण जर विचार केला, देव त्या योसेफाबरोबर होता, योसेफा संगतीत होता, पण त्याची वेळ आलेली नव्हती. ज्यावेळेस आपली वेळ येईल, जर आज आपल्यावर संकट आहे, आज आपल्यावर अडचणी, पण ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्या वेळेस देव त्या संकटातून आणि त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढणार आहे. म्हणून त्या देवापासून आपल्याला दूर जायचं नाही, तर अजून त्याच्या जवळ यायचं आहे. म्हणून त्या संकटाचा, त्या दुःखांचा विचार करू नका. विचार करा, त्या येशूमध्ये मी कसा वाढणार आहे, त्याच्या वचनामध्ये मी कसा वाढणार आहे, त्याच्या आज्ञेमध्ये मी कसा वाढणार आहे, याकडे लक्ष द्या. ज्यावेळेस आपण त्या येशूकडे लक्ष देऊ, त्याच्या वचनाकडं, त्याच्या आज्ञेकडं आपण ज्यावेळेस लक्ष देऊ, त्यावेळेस आपल्यावर किती मोठं संकट येऊ द्या, ते संकट आपल्याला काहीच वाटणार नाही. कारण देव आपल्या बरोबर आहे, देव आपल्या संगती आहे. जर आज आपल्याला वाटतं देवाने कायम माझ्या संगती राहावं, तर रोज देवामध्ये वाढत जा, त्याच्या वचनामध्ये वाढत जा, त्याच्या धार्मिकतेमध्ये वाढत जा. जेवढं देवामध्ये आपण वाढू, तेवढं देव आपल्याला त्याच्या जवळ घेणार आहे, तेवढं तो प्रेम आपल्यावर करणार आहे. कारण त्याचं प्रेम आपल्यावर आहे, त्याची प्रीती आपल्यावर आहे. जसा तो आपल्यावर प्रेम करतो, जशी तो आपल्यावर प्रीती करतो, तसंच आपण त्याच्यावर प्रेम करावं, तसंच आपण त्याच्यावर प्रीती करावं. आणि ती प्रीती करण्यासाठी त्याच्या प्रार्थनेमध्ये वाढणं गरजेचं आहे. आज ज्यावेळेस आपण खाली वेळेमध्ये असतो, एकटे असतो, बसलेले असतो, मोबाईल पाहत असतो, टी व्ही पाहत असतो, त्या टी व्ही पाहण्यापेक्षा, ते मोबाईल पाहण्यापेक्षा जर आपण 2 मिनिटं प्रार्थना जर केली, आपण आपला वेळ जर देवाला जर दिला, तर त्या देवाला आनंद होणार आहे. म्हणून या जगाच्या मागं लागू नका, जगातल्या गोष्टीच्या मागं लागू नका, तर मागं लागा त्या देवाच्या, जो आपल्याला सांभाळणार आहे, जो आपल्याला सुख देणार आहे, जो आपल्याला शांती देणार आहे. त्या देवामध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. हे जग आपल्याला नाशाकडे नेणार आहे, पण देवाचं वचन त्या स्वर्गाकडं आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून या जगाच्या मागं लागू नका, तर मागं लागा त्या येशूच्या, त्या देवाच्या, आणि देवाबरोबर चालण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या प्रत्येकाला, जरी आज देव आपल्याला संकट देत असला, जरी देव आपल्याला अडचणी देत असला, पण त्या देवाचं नाव सोडू नका. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या धार्मिकतेमध्ये वाढत जा. तो देव आपल्याला आशीर्वाद देत जाणार आहे, सुख आणि शांती देत जाणार आहे. देवबाप हे वचनावर आपल्याला आशीर्वाद वाटो.